प्रकरणातील अभंग कीर्तनकाराने घ्यावा असा असणारा दिवस त्याला जागराचा दिवस म्हटलं जातं. हे का जागराचा दिवस म्हटलं जातं तर आजच्या दिवशी बाबा या ठिकाणी किमान चुकलेल्या लोकांनी सुधारावं, झोपलेल्या लोकांनी जागं व्हावं आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये प्रत्येकानं सावध व्हावं त्याच्याकरता हे कीर्तन. विठ्ठल संत आपल्याला वेळोवेळी सावध करतात मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण आज अभंगामध्ये कीर्तनकारानं काहीतरी मागणी मागायची असते. ताई का बरं कीर्तनकारानं मागणी मागायची याच्या मागचं कारण काय तर ऐका. 3-3.5 दिवस ताई आम्ही हा महोत्सव करतोय. या 3.5 दिवसामध्ये या ठिकाणी लांबून लांबून भाविक वर्ग येतात. अगदीच थंडीचे दिवस आहेत पण थंडीचं भान या ठिकाणी न बाळगता कोणत्याही गोष्टीचा विचार न करता घरादारावरती तुम्ही तुळशीपत्र ठेवावं आणि 2 तास का होईना पण चिंतन ऐकण्याकरता तुम्ही प्रांगणामध्ये यावं. इथं सेवा करत असताना पडेल ती सेवा या ठिकाणी तुम्ही करावी आणि ज्याला काही शक्य नाही त्यानं कमीत कमी श्रवणाचा आनंद घ्यावा असं या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाचं प्रयोजन आहे. जे 2 तास तुम्ही या ठिकाणी घर सोडता या 2 तासाकरता जिथं तुम्ही प्रांगणामध्ये येऊन बसता अर्थात तुम्ही अधिकारी आहात बाबा परमात्म्याच्या दारामध्ये येऊन काहीतरी मागण्या करता. मी बोलेल तुम्हाला तसंही देवाच्या प्रांगणामध्ये गेल्यानंतर बाबा मागणाऱ्यांची यादी काही कमी नाही. पण आता ऐका कोणी मागावं कोणाकडे मागावं आणि काय मागावं हे आपल्याला कळालं पाहिजे. कीर्तन कशा करता असतं आपल्याला मागता येत नाही असं अजिबात नाही. तुकोबा म्हणतात ठाकले से द्वारी उभा भिकारी मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. अरे मागणाऱ्यांची यादी काही कमी नाही. प्रत्येक जण देवाच्या प्रांगणामध्ये जाऊन काही ना काहीतरी हात पसरतोय ना. पण आता ऐका बाबा दर वेळेला मागणाऱ्याचा हात खाली असतो आणि देणाऱ्याचा हात वरती असतो. तुमच्याकडे कसं आहे बोलत नाही का तुम्ही? हा मागणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो आणि देणाऱ्याचा हात नेहमी वरती असतो. एक दिवस असं यावं बाबा की आपल्या मराठी भाषेमध्ये जसं आपण म्हणतो देणाऱ्यानं देत जावे आणि घेणाऱ्यानं घेत राहावे. पण एक दिवस असं यावा का कधीतरी बाबा घेणाऱ्यानं सुद्धा देणाऱ्याचे हात व्हावे. मग आम्हाला सुद्धा कधीतरी देण्याचा वाटा या ठिकाणी प्राप्त झाला पाहिजे. का नेहमी मागायचं? बरं मागतोय तर मागतोय पण ज्याच्या करता मागतोय ती प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. मग उचित मागणं काय त्याचं चिंतन कीर्तनात करायचंय. विठ्ठल महाराजांना विचारलं महाराज तुमच्या दृष्टीनं या ठिकाणी उचित मागणं कोणतं? महाराज म्हटले माझ्या दृष्टीनं मागणंच उचित नाही. का बरं? तुकोबांची भाषा तुकोबा सांगतात काही मागणे हे आम्हानुची काही मागणे हे
स्वतः विचार केला पाहिजे का नेमकं मागून मागतो तर आपण काय मागतो. ऐकताय ना तुम्ही सगळी जण? ऐका. आपली मागणी तरी या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाची आहे का, या ठिकाणी आपल्या मागणीमध्ये काही तथ्य आहे का, याचा विचार प्रत्येकानं करणं अत्यंत गरजेचं आहे. काय झालं माहितीये का, परवा दिवशी बाबा एक व्हॉट्सअपला मेसेज फिरत होता. आता तुम्हाला किती कळतोय मला माहित नाही, पण थोडा ऐका जरा, म्हणजे कळेल त्यातला अर्थ तुम्हाला काय मला सांगायचा आहे तो. एका माणसानं बाबा या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाकडे मागणं केलं. त्यावरती एकानं असं उत्तर लिहिलं का लोक बाबा या ठिकाणी देवाकडे येतात आणि भिकाऱ्यासारखं येऊन देवाकडे हात पसरून काहीतरी मागतात. मग या ठिकाणी परमात्मा ज्या वेळेला त्यांना श्रीमंत करतो, मग अशी श्रीमंत झालेलीच माणसं बाबा या ठिकाणी कुठंतरी आपली कॉलर टाईट करून दान करायचं आवाहनतात. तुम्हाला किती कळतंय मला माहित नाही, पण ऐका बाबा, आपण जे देतोय ना, पण या देण्यामध्ये आणि आपण जे मागतोय त्या मागण्यामध्ये काहीतरी तथ्य असणं अत्यंत गरजेचं आहे. जे मागतोय तेही उचित नाही आणि जे दान करतोय तेही योग्य आहे की नाही याची कोणतीही शाश्वती नाही. आणि अजून पुढे मी तुम्हाला सांगते, ऐका, दान चुकीचं आहे असं अजिबात नाही, पण ज्याच्याकडनं घेतोय तो तितका पावित्र्यवान असणं अत्यंत गरजेचं आहे. तो जर तितका पावित्र्यवान नसेल तर त्याचे दोष तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लागत असतात. मग ताई, आज तर तुम्ही आम्हाला संकटात टाकलं, एवढा मोठा मंदिराचा खर्च करावा लागतो, पारायण करायचं म्हणजे सोपं नाही हो, एवढी मोठी या ठिकाणी आर्थिक मदत घ्यावी लागते, अन्नदाना करता आम्हाला याच्या त्याच्याकडे जावं लागतं. मग आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला काय माहिती समोरच्या माणसाचं या ठिकाणी विचार काय आहेत, समोरच्या माणसाची पवित्रता काय आहे ते आम्ही सांगू शकत नाही. मग आम्हाला त्याचे दोष लागतील का? तर आता उत्तर आहे का, घरामध्ये शिस्त त्याला अन्न असं म्हटलं जातं, पण मंदिरामध्ये शिस्त त्याला प्रसाद असं म्हटलं जातं. बरोबर ना बाबा? संप्रदायाचं वैभव तेच आहे का तुम्ही कुठून आणता याला महत्व नाही, पण तुम्ही इथं येऊन बाबा ते कुठं शिजवता त्याला महत्व आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या अनुषंगानं आणलं असेल आपल्याला माहित नाही बा, पण ऐका, इकडं आल्यानंतर मात्र त्या अन्नामध्ये ज्या वेळेला भगवंताचं भजन उतरतं ना, त्यावेळेला ते अन्न न राहता प्रसाद होऊन जात असतो. मग त्याचे दोष आम्हाला संप्रदायामध्ये लागत नाही. मग आता ऐका, प्रारब्ध आहे बाबा आपल्या प्रत्येकाचं का हा सप्ताह आपल्याला पाहायला मिळतोय. आज नशीब आहे आपलं का आपल्याला बाबा हा डोळ्यानं हा सोहळा पाहायला मिळतोय. अरे पालीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये इतकी लोक आहेत, पण त्यांना वाटत नाहीये इथं यावंसं. मी सांगू तुम्हाला, अरे सगळी लोक आली असती ना तर आम्हाला बाहेर सुद्धा गर्दी या ठिकाणी दिसली असती, पण ज्या अर्थी एवढी सिलेक्टेड पर्सन इथं येतात त्या अर्थी समजून जायचं बाबा, वी आर द पर्सन हू सिलेक्टेड बाय द गॉड. आपण काहीतरी स्पेशल आहोत बाबा. मग जर स्पेशल आहोत ना, आपली कॅटेगरी काहीतरी वेगळी असेल ना, तर आपली मागणी सुद्धा काहीतरी स्पेशलच असली पाहिजे. विठ्ठल ज्याला संसाराची चिंता आहे त्यांना घर सुटत नाही. काय मत आहे बाबा तुमचं? तुम्ही बोला नाही तर मी चहा पिऊन येते बाबा कुठेतरी. बोला पटकन. ज्याला संसाराची चिंता आहे ना त्याला कधी घर सुटत नाही, त्याला कीर्तनामध्ये यावंसं वाटत नाही. त्याला उलट असं वाटतं मी 1.5 तास 2 तास गेलो तर माझ्या मागं माझं कसं होईल, माझ्या घरचं कसं होईल. त्यांना असं वाटतं चोर येतील की काय. चोर कळतात तुम्हाला? चोर त्यांना भीती आहे बाबा कशाची मला माहित नाही, पण ऐका, संसार करणारी माणसं बाबा या ठिकाणी परमार्थ तितक्या ताकदीनं करतील असं अजिबात नाही. परमार्थ अशी गोष्ट आहे का ती रक्तात असावी लागते. कशामध्ये? रक्तात असावी लागते बाबा. माझी भाषा नाही बरं का, संतांची भाषा आहे. संत आपल्याला सांगतात, जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावडी. याच्याकरता सुद्धा आपलं गाठोडं या ठिकाणी अगोदर परफेक्ट असावं लागतं. आणि आता ऐका, मग ताई आज तुम्ही आम्हाला सांगता एक स्पेशल मागणं मागण्याच्या कॅटेगरीमध्ये आम्ही सगळी जण बसतोय. मग आज या ठिकाणी आम्ही काय मागणं मागितलं पाहिजे? उत्तर ऐका बाबा, मागणी मागायची तर या ठिकाणी देवाला देताना आनंद वाटला पाहिजे आणि तुम्हाला आम्हाला तो घेताना आनंद वाटला पाहिजे. ऐकताय ना तुम्ही सगळे जण? एक सोपं बोलते ऐका, पुरवणारे बाबा फक्त 2च जण आहेत. एक ते म्हणजे भगवंत आणि दुसरे ते म्हणजे आपले संत. याच्याशिवाय तिसरं या जगामध्ये कोणीच नाही का जी तुमची इच्छा या ठिकाणी पूर्ण करते. आता गंमत सांगते, इकडं पहा. आई बापांनी आपलं काम केलं ते कोणतं? तर आपल्याला देहाचं दान त्यांनी देऊन टाकलं. त्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला हा देह मिळाला. आता कशा करता मिळाला मला त्याची जास्त उकल करायची नाही. तुमची प्रमाण बसलेल्यांची पाठ आहे, देवे दिला देह, दिले इंद्रिय हातपाय कान, हे सगळं तुम्हाला येतंय. आता महत्वाच्या विषयाकडे या सगळे जण ऐका. आई बापांनी आई बापांचं काम केलं आपल्याला बाबा हा सुंदर नरदेह देण्याचं. मग आता ऐका, आई बापांच्या कामामधनं बाबा ते बाजूला झालेले आहेत. पुढे या ठिकाणी देहाचं दान त्यांचं झालं, पण आता या देहामध्ये चैतन्य टाकायचं काम कुणाचं तरी होतं. भगवंत म्हटलं अरे ते काम मी करतो. कोणतं? चैतन्य टाकायचं काम. आणि केलं ना बाबा माझ्या देवानं ते काम. काय केलं? जेने हा जीव दिला दान, चिंतन
केलं. कोणतं काम? ओ वारकरी ऐका, जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन. देवाचं काम होतं तुमच्यामध्ये चैतन्य टाकायचं. आता ऐका, चैतन्य बाबा आपल्या देवानं आपल्यामध्ये टाकलं, पण मला काय म्हणायचंय, आई बापाचं काम आई बापांनी केलं, भगवंताचं काम भगवंतानं केलं, पण आता तिसरं काम आहे का जे बाबा या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. कोणतं? संतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. संत स्वतःहून तुमच्याकडे कधी येणार नाही. हा, वेळोवेळी इतर प्रचार प्रसाराच्या माध्यमातून ते तुम्हाला जाग करतील. अरे उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, गावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिगा देवासी, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ज्ञानी रहा श्री हरीच्या, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. ते तुम्हाला जाग करतील, पण त्यांना गरज नाही बाबा, गरज आपल्याला आहे. कोणाची? ऐका इकडे पहा वारकरी, देहाचं दान मिळालं त्याला मायबाप म्हटलं जातं, चैतन्याचं दान मिळालं त्याला भगवंत असं म्हटलं जातं, पण कृपेचं दान जे देतात ना त्यांना संत असं म्हटलं जातं. विठ्ठल ताई, संतांची गरज काय आणि भगवंतानं या ठिकाणी आमच्यावरती कृपा करावी याची आमच्या जीवनामध्ये गरज काय. इकडे पहा सगळे जण, आता इथं बसलेले प्रत्येक जण माझ्याशी बोलतील आणि मला उत्तर देतील. वारकरी बाबा सगळ्यांनी माझ्याशी बोला आणि मला सांगा, आज परिस्थिती आपण प्रत्येक जण पाहतोय. बंगले बाबा या ठिकाणी आपण मोठे मोठे बांधले, पण घरातल्या माणसांची मनं मात्र आता गरीब झाली. खरंय का खोटे? बोला पटकन. हा बाबा, भले मोठे बंगले आम्ही या ठिकाणी लोकांचे पाहतोय, पण अजून पुढे सांगू का तुम्हाला, त्या घरामध्ये बाबा या ठिकाणी म्हातारे आई बापाला काही लोकांनी जागा ठेवली नाही. ऐकताय ना तुम्ही सगळे? मी नेहमी सांगत असते, तुमचा बंगला किती मोठा आहे यावरनं तुमची श्रीमंती कधी कळत नाही. मग अरे तुमचा बंगला 1 कोटीचा आहे, पण त्याच्यामध्ये म्हातारे आई बापांना राहण्याकरता जागा नसेल ना, तुमच्यासारखे दरिद्री आणि गरीब तुम्ही नाही. हा, दुसरं कोणीच नाही. पण आता ऐका, तुमचं घर साधं असू द्या, तुमच्या घरामध्ये झोपडी असू द्या, पण तुमच्या अंगणामध्ये या ठिकाणी म्हातारे आईबाप जर तिथं बसून गप्पा मारत असतील ना, तर तुमच्यासारखं जगात श्रीमंत दुसरं कोणी नाही. चला, श्रीमंतीची व्याख्या आज मी तुम्हाला सांगते. वारकरी बाबा कशा करता अट्टहास तुमचा चाललाय मला माहित नाही, पण कधीतरी मी विचार करत असते की संतांनी हा अट्टहास कशा करता बरं केला पाहिजे. ऐका, त्यांनी या जगाचा अभ्यास केला आणि त्यांना कळून चुकलं. काय कळालं होत आहे तुमच्या संतांना? एक, खाऊ नये ते माणूस खायला लागलाय, बोलू नये ते माणूस बोलायला लागलाय. देवाची ठिकाणं सुद्धा आम्ही फक्त आणि फक्त पिकनिकचे पॉइंट करून ठेवले बाबा. खरंय ना? ऐका, मी सांगते तुम्हाला, अजून पुढे बोलेल मी. ऐका, त्या तीर्थक्षेत्रावरती जात असताना सुद्धा आपण तेवढ्या पावित्र्याचं भान या ठिकाणी ठेवत नाहीये. मग हे सगळं काही जे आपण पाहतोय ना, याचे परिणाम आपल्याला रोज भोगावे लागतात. आज बाबा अकाली मृत्यू प्रत्येकाला यायला लागला, त्याच्या मागचं कारण काय? 30 मधल्या 40 मधल्या पोरांना आता बीपी आणि शुगरच्या गोळ्या चालू आहेत की नाही? बोलत नाही का तुम्ही? हा, ऐका आता इकडं पहा, हे आजार पण आम्हाला चालू झाले, याच्या मागचं कारण काय? तर आता कारण एकच आहे बाबा. पूर्वी लोक म्हणायचे, येत वडील जे जे करते तर या नाव धर्म ठेवी ती, आधी बापानं करायचं असतं आणि ते बाबा या ठिकाणी पोरानं पुढे चालवायचं असतं. पण आता नीती बदलून चाललेली आहे. आता मुलगा बापाच्या धाकामध्ये नाही, सुनबाई सासूच्या धाकामध्ये नाही, आणि जो तो स्वतःचा विचार करायला लागला. म्हणून आम्हाला बाबा कीर्तनामधनं जनजागृतीची गरज वाटायला लागली. विठ्ठल मला तुमच्या सप्ताहाचं एक आगळं वेगळं कौतुक वाटतं. कोणतं माहितीये का सुरेश महाराज? या सप्ताहाचं एक वैभव आहे. तुम्ही हा सगळा भक्ती शक्तीचा महोत्सव इथं साजरा करताय, महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सगळेजण करताय, आणि महिलांमध्ये एक ताकद आहे, ती आदिशक्ती आहे, ती आदिमाया आहे. तिनं ठरवलं बाबा तर ती कोणतीही गोष्ट या ठिकाणी सहजपणे करू शकते. आणि अजून पुढे तुम्हाला मी सांगू का? ऐका, आजही महाराष्ट्रातल्या संत कुळामधल्या स्त्रियांचा बाबा या ठिकाणी दाखले जर तुम्ही पाहिले तर तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल, इतरांना या ठिकाणी देवाला बोलवावं लागलं, पण वारकरी संप्रदायामधल्या जेवढ्या संत कुळामधल्या स्त्रिया आहेत ना, त्यांच्याकडे देवाला स्वतःहून जावंसं वाटलं. विठ्ठल कसं काय बरं? ऐका इकडं पहा, इतर बाबा या ठिकाणी देवाला बोलवतायत, पण अजून पुढे बोलेल मी तुम्हाला, संत कुळामधल्या स्त्रिया अशा आहेत का या ठिकाणी देवाला फक्त बाबा निरोप देतात. ए देवा, तुला यायचं असलं ना तू ये. हे स्त्रियांचं सामर्थ्य आहे, हे स्त्रियांचं वैभव आहे. आणि अजून पुढे सांगू का तुम्हाला, काल परवा दत्त जयंती झाली, बरोबर ना वारकरी बाबा? ऐका, अरे तिनं ठरवलं आणि म्हणून या ठिकाणी तीनही देव या ठिकाणी तिच्या घरी बाबा तिच्या उदरामध्ये राहण्याकरता आली. कशा करता? तिचा भाव पाहिला,
पाहिला, तिचं अंतःकरण पाहिलं, म्हणजे मला फक्त इतकंच सांगायचंय, तुमचं अंतःकरण निर्मळ असावं लागतं, तुमचा भाव पवित्र असावा लागतो, तुमचा भाव शुद्ध असावा लागतो, त्याशिवाय बाबा परमात्म्याची प्राप्ती होत नाही. आणि आजची परिस्थिती जर आम्ही पाहतोय, 90% समाज हा मोबाईल मध्ये व्यस्त आहे. कशामध्ये? कशामध्ये? तुम्ही बिंदास बोला माझ्या बरोबर. कशामध्ये व्यस्त आहे? मोबाईल मध्ये. कीर्तनामध्ये सुद्धा बाबा आम्हाला काही लोकांना मोबाईल सुटत नाही. हा, काही काही लोक कीर्तनामध्ये येऊन सुद्धा असे सेल्फी काढत असतात, बुवा इकडं आणि यांचे सेल्फी तिकडं. हा, किती अवघड गणित करून ठेवलंय आम्ही बाबा संप्रदायाचं सुद्धा. हे मला का सांगायची वेळ येते तर आता ऐका. ही परिस्थिती ज्या वेळेला तुम्ही सगळी जण आजूबाजूला पाहताय बाबा, 1.5 वर्षाची, 1-1.5 वर्षाची मुलं सुद्धा आपलं ऐकत नाही. त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागतं? बरं, काय वाटतं तुम्हाला? आपली पोरं मोबाईल मध्ये काय पाहत असतील? हरिपाठ, ज्ञानोबा माऊलीचं भजन, मग रील्स. काय पाहतात? रील्स. अशी बोट ठरवतो बाबा ते. हा, तुमची गरज नाही आम्हाला. असं जणू काय आपल्याला सांगतात येते. ऐका, पहिलं आम्हाला सांगावं लागायचं समाजामध्ये परिवर्तन झालं ते म्हणजे फॅशन आणि व्यसनमुळे. पण आता परिवर्तन आम्हाला सांगावं लागतंय ते केवळ आणि केवळ इंटरनेटमुळे. म्हणजे काय? एका पोराला विचारलं, दादा तुझी झोपायची वेळ काय रे? तू किती वाजता झोपतो? तो म्हटला, ताई डेटा संपल्यावर झोपतो. नाही कळलं तुम्हाला? डेटा संपल्यावर झोपतो. अरे हे काय उत्तर आहे? ऐका, म्हणजे विचार करा बाबा तुम्ही. आताची मुलं करिअरच्या बाबतीमध्ये कॉन्शियस नाही, आताची मुलं या ठिकाणी भविष्याच्या बाबतीमध्ये सिरियस नाही. मग त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच आहे, काय? आमचा फोटो व्यवस्थित असावा, आम्हाला स्टेटस आणि लाईक चांगले मिळावे. आणि या सगळ्यामध्ये बाबा या ठिकाणी बाबा तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होणार नाही हे सुद्धा बाबा पोरं विसरून गेले. म्हणून या ठिकाणी संत आपल्याला सावध करतात. काय ते म्हणतात? बाबा रे, तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, तुम्ही चुकीच्या मार्गावरती जाऊ नका. तारणारे दोघंच तुम्हाला आता या मृत्यू लोकांमध्ये. वारकरी बाबा एक वाक्य बोलते आज कीर्तनातून, घेऊन जा सगळ्यांनी. उद्या परवा भविष्यामध्ये तुम्हाला देव भेटेल की नाही याची गॅरंटी मला नाही बरं का. कारण तुम्हाला सांगते, पूर्वीसारखा परमार्थ सुद्धा आता कुठं राहिलाय? एवढी ताकद आहे परमार्थामध्ये? ओ वारकरी बाबा, आहे का? अजिबात नाही. आणि जर ताकद असती ना, तुकोबरायांना सांगावं लागलं नसतं. तुकोबराय आपल्याशी बोलतात ते, अरे काय तुम्ही चालवलंय? तुमचा परमार्थ निखळ पाहिजे होता, तो नाहीये, आम्हाला तो दिसत नाहीये. मग तुकोबा काय वाटते तुम्हाला आमच्याकडे पाहून? तुकोबराय सांगतात, नोहे दास खरा ते तुमच्या अवतीभोवती फिरताय, तुम्ही शोधली पाहिजे. पहिला असं असायचं का भांडण झालं तर ते घरामध्ये व्हायचं. तुमचं काय मत आहे? ओ महिला वर्ग बोला. भांडण झालं तर ते घरामध्ये व्हायचं. त्याच्यानंतर परिस्थिती बदलली, भांडण शेजाऱ्यांमध्ये व्हायला लागलं. बोला बोला, शेजाऱ्यांमध्ये व्हायला लागलं. त्याच्यानंतर परिस्थिती बदलली, भांडण भावकीमध्ये व्हायला लागलं. कशामध्ये? भावकीमध्ये व्हायला लागलं. आणि आता परिस्थिती अशी झाली बाबा, भजनी मंडळात भांडणं व्हायला लागली. नाही कळलं तुम्हाला? किती अवघड परिस्थिती आहे. चला, माझं फक्त म्हणणं तुम्हाला इतकंच आहे, बाकी सगळं जाऊ देव, पण किमान माणसानं परमार्थात तरी आड येऊ नये. बाकी माझं कुठलंच म्हणणं नाही बाबा. तुम्हाला काय राजकारण करायचंय ना, या मंडपाच्या बाहेर करावं. कारण तुम्हाला सांगते, परमात्म्याची शक्ती दिसत नसली ना, पण तरी सुद्धा ती असते. तुम्ही इथं बाबा किती काय करता हे माझा परमात्मा सगळं डोळ्यानं पाहतो. आणि हे जुनं असायचं बाबा, आजोबानं केलं का नातवाला फेडायला लागायचं. आता तसं नाही राहिलं. मग आता आपण करायचं, आपणच करायचं. कळलं ना? हा, म्हणून मला असं वाटतं किमान नाही काही तर बाबा परमार्थामध्ये तरी या गोष्टी आपल्या येता कामा नाही. का हो ताई, तुम्हाला काय वाटतं? आम्ही परमार्थामध्ये, तुम्ही नाही बाबा, पण आणणारे काही कमी नाही. काय झालंय माहितीये का? जाळणारे आणि जळणाऱ्यांची गर्दी जास्त आहे, वाचवणाऱ्यांची कमी आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा? जाळणारे भरपूर असतात आणि जळणारे पण भरपूर असतात. रवी दादा, जळणारे कमी आहेत का? हा, जळणारे फार आहेत आणि जाळणारे हेच फक्त आम्हाला आता भेटतात. ते वाचवणारं कुणी भेटत नाही आणि
ज्या दिवशी वाचवणारं भेटेल ना त्याला संत समजून त्याचं पाय पकडायचे. विठ्ठल जे आपल्याबद्दल चांगला विचार करतात. कोण? इकडे पहा सगळेजण. एक, आपली आई आपल्याविषयी चांगला विचार करू शकते आणि दोन, तुम्हाला तरणारे तुमचे सद्गुरू तुमच्याविषयी चांगला विचार करू शकतात. दुसरा जीवनामध्ये या ठिकाणी तिसरा माणूस तुम्हाला नाहीचे बाबा. काही पोरी की काही कीर्तनकार मी पाहिल्यात रवी दादा विनाकारण कीर्तनामध्ये गाणी म्हणत बसतात. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. कशाला ते? काय गरज आहे? नाही, तुमची मैत्री असू द्या पण तिच्या आधी या ठिकाणी मला वाटतं बाबा पाठपुरावा घेणं गरजेचं आहे. कोणताही मित्र गारव्यासारखा नसतो. त्याचा फायदा संपला का तो तुम्हाला कसा हे आपोआप कळत असतं. विठ्ठल कीर्तन हे व्यासपीठ बाबा मित्रांच्या गप्पा करायचं नाहीच मुळे. मग कीर्तन हे व्यासपीठ असं आहे का जिथं आम्ही आमची माईचं कौतुक केलं पाहिजे, जिथं या ठिकाणी आम्ही आमच्या संतांचं कौतुक केलं पाहिजे आणि कीर्तनामध्ये या ठिकाणी आम्ही आमच्या भगवंताविषयी काहीतरी सांगितलं पाहिजे. चला मी सांगते तुम्हाला, आपली आई कधी आपल्याविषयी वाईट विचार करत नाही. इथं बसलेली जेवढ्या माता माऊल्या आहेत मला सांगा, इथं बसलेल्यांपैकी एकाची तरी आई अशी आहे का जिला वाटतं आपल्या पोरानं दारू पिली पाहिजे? करा बोटवर. इथं बसलेल्यांपैकी एकाची तरी आई अशी आहे का जिला वाटतं बाबा आपल्या पोरानं तंबाखू खाली पाहिजे? बोला. नाही बाबा, ऐका इकडं पहा. अरे आपलं लेकरू नालायक जरी असलं ना तरी ते आई करता नालायक नसतं. तिला वाटतं आपल्या लेकराचा उद्धार झाला पाहिजे, तिला वाटतं आपलं लेकरू वाचलं पाहिजे. सोपं बोलू तुमच्याशी? इकडं पहा. कर्ण मेला पाहिजे ही रणांगणामध्ये प्रत्येकाची इच्छा होती की नाही बाबा? का मेला पाहिजे? का तर लग्नाच्या अगोदरचा असलेला तो मुलगा समाजाला मान्य नाही म्हणून कर्ण मरावा ही इच्छा बाबा समाजाची आहे. कर्ण मरावा ही इच्छा बाबा या ठिकाणी प्रत्येकाची आहे. इतकंच काय, कर्ण मारण्याकरता भगवंतानं या ठिकाणी कुंतीला अगोदर पाठवलं आणि कुंतीला सांगितलं जाऊन कर्णाकडे पांडवदान माग. असं म्हणतात. कुंती माता जाते आणि या ठिकाणी अंधार पडलेला आहे. पहाटेच्या 3च्या सुमारास कुंती माता तिथं पोहोचली आणि कर्ण अंधाऱ्या खोलीमध्ये तिथं आहे. दरवाजा उघडला. पूर्वी एवढा प्रकाश नसायचा बाबा. आणि मग या ठिकाणी कर्णानं विचारलं कोण कोण म्हटल्यानंतर कुंतीनं या ठिकाणी आवाज दिला आणि सांगितलं मी कुंती. कशा करता येणं? दान मागायचंय कर्ण. दरवाजा उघडला कुंतीनं बाबा आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर कर्णानं विचारलं काय पाहिजे? तिनं सांगितलं मला पांडव दान पाहिजे. तुम्ही ऐकताय सगळी? ऐका. पांडव दान पाहिजे म्हटल्यानंतर बाबा या ठिकाणी गप्पा रंगल्या आणि गप्पा रंगता सुधीर दादा या ठिकाणी कुठंतरी प्रकाशाचा एक झोत कानावरती पडला. कर्णानं पटकन बोलला आणि सांगितलं आई दिलं तुला पांडव दान असं म्हटलं आणि लख्ख प्रकाश पडला. कानामधली कुंडलं चमकली आणि मग कुंतीला कळालं. त्या कुंडलावरनं ओळख झाली अरे हा तर माझाच मुलगा आहे. आणि मग माझा मुलगा आहे असं कळाल्याच्या नंतर कुंती आई साहेबांनी या ठिकाणी कर्णाकडे पाहिलं आणि मग ओळख पटवून दिली. कर्ण तू दुसऱ्याचा नाही, तू माझा मुलगा आहे. आई खरं सांग तुला मुलं किती? कुंतीनं सांगितलं मला 6 मुलं, 5 माझे पांडव आणि 1 माझ्या लग्नाच्या आधीचा तू. ऐक आता या ठिकाणी कर्ण आईला सांगतोय आई तू या ठिकाणी माझ्याकडे पांडव दान मागण्याकरता आली, मला त्याचं वाईट वाटत नाही. चल तू मागतीये ना, अरे मागणार आहे ना तरी काय मागावं आणि मी देणारा दानशूर आहे. आज मागायचंय ना, ऐका मागणाऱ्यानं तरी काय मागावं. आई तू मागण्याकरता आली, मी तुला देणार आहे. माझी कोणतीच इच्छा नाही का मी तुला नाही म्हणू शकतो. मी देण्याकरताच आहे, मी तुला दिलं आई पांडवदान. पण आता मला फक्त तुला विचारायचंय तू आली ते काही स्वतःच्या बुद्धीनं आली नाही. आई तुला पाठवणार कोणीतरी आहे. मग आता ऐका त्या वेळेला असं म्हणतात महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं मागा बसलेला होता आणि तो असा हळूच आडोशाला लपून बसला. लपून बसल्याच्या नंतर मात्र या ठिकाणी कर्णानं कृष्णाला पाहिलं. पण आता कर्ण मात्र या ठिकाणी आईला म्हणतोय आई ऐक उद्या रणांगणामध्ये युद्ध होणार आहे आणि युद्धामध्ये तुझी 5ही पोरं या ठिकाणी वाचली जातील. का? मी तुला दान दिलंय. मी ठरवलं होतं पांडवांपैकी एकाला सुद्धा जिवंत ठेवणार नाही. पण आज तू दान मागितलं ना आई तुझी 5ही पोरं वाचली म्हणून समज. पण ऐक मी पण तुझाच मुलगा आहे आई. उद्याचा सूर्य तुझा हा पोरगा कधी डोळ्यानं पाहणार नाही. असं म्हणतात. रणांगणामध्ये युद्ध चालू आहे बाबा. प्रत्येकाला वाटतंय त्या गर्दीमध्ये का कर्ण मेला पाहिजे, कर्ण मरावा याच्या करता प्रयत्न देवाचा आहे. पण कर्ण वाचावा याच्या करता प्रयत्न आईचा आहे. विठ्ठल मला काय सांगायचं इकडं पहा. आता कोण हित सांगतं बाबा?
आपलं हित जाणणारी एक आपली माय आणि दुसरे आपल्या जीवनामधले आपले सद्गुरू. का बरं? आई बाबा दारू प्यायला शिकवत नाही, आई तंबाखू खायला शिकवत नाही. पुरुष वर्ग, तुमचं दुर्भाग्य तुम्हाला मी सांगते आज कीर्तनामध्ये ऐका. कोणत्याच जगामधल्या आईनं आपल्या लेकराला दारू प्यायला शिकवली नाही, तंबाखू खायला शिकवली नाही, गोवा गुटखा खायला शिकवलं नाही. पण दुर्दैव आहे समाजाचं बाबा, हे ज्यांनी शिकवलं ना, आपण त्यांच्यामध्ये जाऊन बसतो आणि सांगतो आमच्या आईला काही कळत नाही. कळलं तुम्हाला? ऐका. अरे आपल्याला हे ज्यांनी शिकवलं, चुकीच्या सवयी ज्यांनी लावल्या, त्यांच्यामध्ये जाऊन आपण आपल्या माईविषयी बोलत राहतो, त्यांच्यामध्ये जाऊन आपण कमेंट पास करत राहतो. अरे जगामध्ये कोण आहे बाबा तिच्याशिवाय आपल्याला जाणणार? मी का सांगते ऐका. आज बाबा आम्हाला कळायला पाहिजे मार्ग कोण दाखवतंय आणि आमच्या मार्गावरती आम्हाला कोण आणतंय. तुकोबांना सांगावं लागलं काय? लेकुराचे हित, लेकुराचे हित, पुरुषांचा जीव बोला की लेकीवर. बरोबर ना बाबा? मी काय म्हणते तुम्ही बोला जरा बाबा माझ्याशी. मला आवडलं तुमचं बोलून. नेमकं का लेकीवर जीव असतो तुमचा? का बरं? का बरं? तुमचं थांबा थांबा थांबा, तुम्ही थांबा. जेवढ्या महिला बसल्यात सगळ्यांनी मला उत्तर दे. लेकीचा जीव कोणावरती, आईवर का बापावर? तुम्ही बोला बरं का माझ्याशी. खरं खरं सांगा, खरं सांगा. लेकीचा जीव कोणावरती जास्त? बापावरती ना? मी एक उत्तर शोधलं. लेकीचा जीव बापावरती का असतो त्याचं? ऐका आता सांगते तुम्हाला ते उत्तर. फक्त मी तुम्हाला सांगते, तुम्ही कोणाला सांगू नका बरं का. इथंच ठेवा आपल्यामध्ये. लेकीचा जीव बापावरती का असतो त्याचं कारण एकच आहे. काय? जगामध्ये असा कोणताच बाप नाही का जो बाप या ठिकाणी मुलीला आई का आवडत नाही त्याचं कारण आहे. आई काय म्हणते? तुला जेवण आलं पाहिजे, तुला भांडी घासता आली पाहिजे, तुला कपडे धुता आले पाहिजे, तुला लादी पुसता आली पाहिजे. आई काम शिकवते म्हणून आई आवडत नाही, आणि बाप काम शिकवत नाही ना म्हणून बाप आवडतो. इथं बसलेल्यांपैकी एकानं तरी मला सांगा बरं, करा बरं बोटावर. आपल्या पोरीला तुम्ही म्हटलात का कधी, चल तायडे तुला मी स्वयंपाक शिकवतो? करा बरं हातवर. चल तायडे तुला मी शिकवतो भांडी कशी घासायची, असं नाही ना? का बरं? ऐका, आपलं प्रत्येकाचं मत आहे. ते काम कुणी शिकवायचं? आईने शिकवायचं. आणि म्हणून आई शिकवते म्हणून बाबा या ठिकाणी मुलीला आई आवडत नाही. पण आता बाप शिकवत नाही ना, आणि बाप काही बोलत पण नाही ना, म्हणून मुलीला बाप जास्त आवडत असतो. पण आता माझं उत्तर ऐका. मला इथं बसलेल्यांनी सांगा, तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न काढलं, आणि लग्न काढल्याच्या नंतर कल्पना करा तुमच्या मुलीला बाबा जेवणच बनवता येत नाही, आणि तुम्ही तिचं लग्न लावून दिलं. सासरी गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुमच्या मुलीला जेवण नाही बनवता आलं. नाव कुणाचं खराब होतं? काय जोरात बोलल्या बघा त्या. नाव कोणाचं खराब होतं? आईचं खराब होतं की नाही? हे तर मान्य आहे ना तुम्हाला? ऐका इकडं पहा. आज महिला वर्ग सांगते तुम्हाला, अरे बापाने आपल्याला कधी जेवण बनवायला शिकवलं नाही, आणि आई शिकवते म्हणून आपल्याला तिचा राग येत असतो ना.
पण आता उत्तर ऐका. अरे मरेपर्यंत तुम्ही सासरी चांगलं राहावं ना, याच्याकरता तिचं ओरडणं असतं ना, तिला आई म्हणतात. हा, मरेपर्यंत तुम्ही दिमाखात राहिलं पाहिजे, मरेपर्यंत सासरी तुमचा रुबाब टिकला पाहिजे. का? कारण तुम्हाला काम आलं तर तुम्हाला सासरी बोलणार कोणी? कोणच बोलू शकत नाही. म्हणून या ठिकाणी तिचं ओरडणं असतं. गीत जाणणारी केवळ आणि केवळ आई आहे. मग आता ऐका, आणि गीत जाणणारं या जगामध्ये कोणी असेल ना, तर ते केवळ आणि केवळ संत आहे. काही ऐशियाने भेटती ते साधू. कसे काय बरं ताई आम्हाला हे साधू भेटतील? आम्हाला सांगा ना. तुकोबांना भेटले. तुकोबा म्हटले धन्य आनंदाचे सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. काय केलं? तेने पेढी याला बुद्धीचा होळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी ज्या वेळेला भेट होते त्यावेळेला आमच्या जीवनाचा ते उद्धार करत असतात. काय केलं? संतांचं पहिलं काम होतं, एक तुमच्या अंगावरचं या ठिकाणी जो मळ साचलाय तो मळ बाबा संतांनी साफ करायचं काम केलं. 2 दिवसापूर्वी गाडगे बाबांची पुण्यतिथी आपल्या उभ्या महाराष्ट्रभर साजरी झाली, बरोबर ना? काय जीवन असेल बाबा काही काही संतांचं मी तुम्हाला सांगते. रात्रंदिवस बाबा या ठिकाणी भजनामध्ये दंग असणारे गाडगे बाबा. सकाळी उठायचं आणि उठल्यापासून हातामध्ये झाडू घ्यायचा पातेरे महाराज, आणि उठल्यापासून झाडू घेऊन गावं साफ करत बसायचे. हे जीवन गाडगे बाबांचं. बरं, दिवसभर हातामध्ये झाडू घेऊन गाव साफ करायचं आणि रात्री कीर्तनामध्ये लोकांची मन साफ करायचे. जमल का आपल्याला? बोला. रोज या ठिकाणी गाडगे बाबांचं एकच काम. बरं, झाडून घेताना सुद्धा त्यांचं एकच भजन. कोणतं? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सर्वांनी टाळी वाजवा एकसाथ. गोपाला गोपाला देवकी नंदन त्यांच्या वडारी समाजामध्ये त्यांचा एक माणूस आहे. त्या वडारी समाजामधल्या माणसानं गाडगे बाबांविषयी काही शब्द खर्च केले दादा. ते शब्द मला आज तुम्हाला सांगायचे काय असतात संत जीवनामध्ये आपल्याला कळायला पाहिजे. चला ऐका. काय शिकवलं पहिलं आपल्याला संतांनी आपल्याला सांगितलं बाबा रे दुसऱ्याच्या तिकडे पाहत बसू नका, दुसऱ्याचे दोष पाहत बसू नका. का बरं? स्वतःकडे या ठिकाणी आपलं आपण स्वतः पाहिलं पाहिजे. आणि एक वाक्य बोलू का? ओ पुरुष वर्ग, निगेटिव्ह माणसं जे असतात ना त्यांच्यापासून जरा लांब राहण्याचा प्रयत्न करा. का बरं? ही जी निगेटिव्ह माणसं असतात ना त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी वाटत नाही. ते कुठलंही काम तुम्ही करायला घ्या त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह बोलतात. कुठलंही काम तुम्ही करायला घ्या त्याच्या
त्याच्यामध्ये ते तुम्हाला फक्त त्रासच देत असतात. मग या ठिकाणी त्यांच्या बरोबर या ठिकाणी राहण्यात आपलं काही या ठिकाणी हित होत नाही. आणि त्याच्याही पेक्षा पलीकडे तुम्हाला सांगू का, आपला प्रॉब्लेम झालाय आपण लोकांना इम्प्रेस करायला पाहतोय. कोणाला? तुम्ही बोला की आपण काय करतोय? लोकांना इम्प्रेस करायला पाहतोय. पण आता तुम्हाला उत्तर सांगते, महिला वर्ग बोला माझ्याशी, मला सांगा, आपल्याला आपल्या नवऱ्यानं चांगलं म्हणावं का गावानं चांगलं म्हणावं? चला चौधर काका आपण चहा पिऊया. त्या बोलत नाही म्हणून म्हटलं. हा पटकन सांगा बरं, आपल्याला आपल्या नवऱ्यानं चांगलं म्हणावं का गावानं चांगलं म्हणावं? जुन्या जुन्या बायका आहेत ना, त्यांच्या तोंडून पटकन येतं काय, आम्हाला आमच्या नवऱ्यानं चांगलं म्हटलं पाहिजे. आमच्या आजीला जर कधी विचारलं ना, आजी काय ग तुझं काय मत आहे, ती म्हणायची पेटलं ते गाव, मला काय करायचंय. का बरं? त्याचं कारण आहे पहा. अरे गावाचं काय घेऊन बसले बाबा, ही माणसं रोज बदलतात. तुमच्याकडे कसं आहे? हा रोज बदलणारी माणसं आहेत दादा. अरे ह्या समाजामध्ये काय घेऊन बसले बाबा? इथं बाबा जोपर्यंत तुमचा फायदा आहे, समाज तुमच्यावरती प्रेम करेल. तुमचं जोपर्यंत या ठिकाणी सामर्थ्य आहे, तुमची कला चालू आहे, कौतुक चालू आहे, तोपर्यंत लोक तुम्हाला डोक्यावरती घेतील. मी सांगू तुम्हाला, गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे हसेगावकर त्यांच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं वाक्य, बाबा असं म्हणायचे, ते म्हणायचे की माणूस ज्या आधारावरती मोठा झालाय ना, जीवनामध्ये बाबा त्याचा आधार निघून गेला, त्याचं मोठी पण निघून जात असतं. म्हणजे ऐका, आज बाबा या पोरांची बोटं पकवाजावरती बोलतात म्हणून तुम्ही त्यांचा पकवाज ऐकताय, बरोबर ना? हा पण एकदा का वय झालं का बाबा, नवीन पोरं तयार झाले का तुमच्यातलंच कुणीतरी पुढे येतं, काय म्हणतो, बाबा तुम्ही लावून द्या फक्त, हाय पोरं वाजवायला, असं जरा ते. हा सांगते ना मी तुम्हाला, ऐका इकडं पहा. अरे गेला काही लोकांचं बाबा आयुष्य कशामध्ये, ते काकडा करण्यामध्ये, गावोगावी सप्ते चालू करण्यामध्ये, भजन करण्यामध्ये. पण हा समाज बाबा या ठिकाणी असा आहे का, एकदा तुमचा आवाज गेला, समाज तुम्हाला किंमत देत नाही. तुमच्या हाताची बोटं चालायची बंद झाली, समाज तुम्हाला किंमत देत नाही. का बरं? सांगेल ज्या आधारावरती तुमचं मोठेपण आहे. मला सांगा, एखादा माणूस पैशाच्या जीवावरती मोठा असेल, त्याचा पैसा गेला त्याला कोण मोठं म्हणेल? बोला बोला. एखादा सत्तेच्या जीवावरती मोठा असेल, त्याची सत्ता गेली, त्याला कोण मोठं म्हणणार आहे? कोणी मोठं म्हणत नाही. माणूस ज्या आधारावरती मोठा आहे, तो आधार गेला त्याचं मोठेपण निघून जात असतं. आणि म्हणून संत म्हणतात, बाबा रे तुम्ही इकडं गाफील राहू नका, जगाच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. आपल्याला आपल्या नवऱ्यानं चांगलं म्हटलं पाहिजे. कोणी महिला वर्ग? हा आणि अजून पुढे सांगू का पुरुष वर्ग, ऐका, तुम्हाला सुद्धा नवऱ्यानंच चांगलं म्हटलं पाहिजे. म्हणजे काय, मी काही इथं संसारातला नवरा सांगायला इथं आलेले नाही. मग बाबा व्यवहारामधला नवरा मला इथं सांगायचा नाही. पण ऐका, सांसारिक दृष्ट्या, प्रपंचिक दृष्ट्या एक नवरा आपल्या प्रत्येकाचा आहे, जो या ठिकाणी वरती बसलेला माझा पांडुरंग परमात्मा आहे. जगानं आपल्याला कितीही नावं ठेवली तरी चालतील, जगानं आपल्याला कितीही आपले गुणदोष पाहिले तरी चालतील, पण जगाच्या मालकानं आपल्याला ज्या दिवशी चांगलं म्हणायला सुरुवात केली ना, समजून जायचं बाबा ती आपल्या आयुष्यातली खरी प्रगती. बस आपल्या मालकानं आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. जगाचं काही नाही बाबा, कुणी निंदा कुणी वंदा, तुकोबा म्हणायचे आमच्या स्वहिताचा धंदा. कारण आम्हाला लोकांचा स्वभाव माहितीये. कोणता स्वभाव आहे? जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्या, जन हे नाही कोणी
माझा विषय चाललाय गाडगे बाबांचा. वारकरी बाबा काय जीवनामध्ये मार्ग अवलंबला मी तुम्हाला सांगते. त्यांच्या कवीने असं गाडगे बाबांविषयी बोलताना सांगितलं. त्यांचं नाव होतं डेबोजी. काय नाव होतं? बोला पटकन. डेबोजी नाव होतं गाडगे बाबांचं. ऐका, ते गाडगे बाबांविषयी तो कवी असं म्हणतोय, माझ्या डेबोजी सारखा संत नाही रे कुणी, ज्यानं ऐकिले बोल त्यानं लुटली रे सुगी, अंगी चिंध्याचली आले हाती ढोबर मातीचा, दिस फिरन किती चाले कीर्तन रातीचा, कीर्तन रातीचा चाले कीर्तन रातीचा. दिवसभर गाडगे बाबा झाडू घेत आहेत आणि रोज गावं साफ करतायत आणि रात्रीचं गाडगे बाबांचं कीर्तन चालू असायचं. लोकांना जागा करायचं काम गाडगे बाबांनी करायचं असं म्हणतात वारकरी बाबा. लाखो रुपये गाडगे बाबांच्या पायापाशी पडायचे. पण ऐका, काय जीवन असेल साधूचं. लाखो रुपयाची राशी ज्याच्या बोली नक्की येली, एका तांब्याच्या पैशाले नाही नजरच येली. एका तांब्याच्या पैशाकडे गाडगे बाबांना पाहू नये असं जीवन साधूच आहे. आता ऐका, असं म्हणतात शेवटच्या काळामध्ये गाडगे बाबांच्या पायामध्ये बाबा किडे पडले. किडे साफसफाई करायचे, स्वतःकडे लक्ष नव्हतं, अंगावरती मिळल ती चिंधी गुंडाळत बसायचे. आणि मग असं जीवन झाल्याच्या नंतर मात्र किडे पडले. लोक यायची, लोक भेटायची, लोक म्हणायची गाडगे बाबा स्वतःकडे कधी पाहिलं नाही, कमीत कमी बाकी जाऊ देव पण किमान औषधोपचार होईल, पायामधली जखम बरी होईल, एवढ्या पुरते तरी पैसे घ्या ना. काय गाडगे बाबांचं उत्तर आहे सांगते. ऐका, गाडगे बाबा सांगतात, बाबा रे तसंही या देहाचं काय होणार आहे. ऐका, तसंही या देहाचं काही होत नाही. याला कापून टाकलं बाबा तरी याचे तुकडे तुकडे होतील, याचा रास होणार आहे. याला जाळून टाकलं याची राख होणार आहे. याला मातीत गाडलं याला किड्या मुंगे खाणार आहेत. तसंही या देहाचं काही सुद्धा सार्थक होत नाही. पण गाडगे बाबांचं उत्तर आहे. गाडगे बाबा सांगतात, किडे जात मेघा किती कोण बोलते त्यायले, हिरासाच भावागा पुन्हा वडारी मायले, वडारी मायले पुन्हा वडारी मायले. गाडगे बाबा म्हणतात, अरे तसंही या देहाचं काही सार्थक होणार नाही. पण जिवंतपणे कमीत कमी किड्यांना राहण्यापुरती तरी या देहामध्ये जागा झाली. हा वापर काही किड्यांचा कमी आहे का? आयुष्यामध्ये जमल एवढं बाबा? याला म्हणायचं साधूचं जीवन. तो कवी सांगतोय, माझ्या गाडगे बाबाचं मोठेपण सांगू काय, आम्हा वडारी लोकांची होती तिचं बाप माय. आणि मग संत याला असं म्हटलं जातं, बाबा हे जीवन त्यांनी जगलं. आणि मग तुकोबाराया सांगतात, काय जीवन आहे साधूचं. रुसलो संसारा सर्व हा विकार पांढरा, विकार पांढरा सर्व हा विकार पांढरा. उद्या परत आम्हाला या ठिकाणी येता येईल की नाही याची गॅरंटी नाही. पुढच्या वर्षीचं सप्ताह डोळ्यानं पाहू की नाही याची गॅरंटी नाही. मग आता ऐका, योग्य वेळ जीवनामध्ये सापडली पाहिजे. बुवा किती दिवस टाइमपास करायचा, किती दिवस बाबा या ठिकाणी आता असेच दिवस घालवायचे. उम्रभर गाली ही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. निम्म्या लोकांचं आयुष्य चाललंय बाबा कशामध्ये माहितीये, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात. हा, काही लोकांचं आयुष्य चाललंय कशामध्ये, केवळ आणि केवळ याची त्याची उनी दुनी काढण्यामध्ये, याला त्याला नावं ठेवण्यामध्ये. संत म्हणले, बाबा रे इतकं तुम्ही गाफील राहू नका. नाथ बाबा आपल्याला सांगतात, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा, तुमची ये नगरीचा मला नाही भरवसा. उजेड पडताना गळा पडेन फासा, उठा की जे माय बाप कैशी लागली झोप. हुजूर जागवुनी एवढी चुकवा की खेप. ऐका, ही खेप चुक
चुकवता आली पाहिजे. मग ताई ही खेप आमची चुकवणार कोण? त्यांना संत असं म्हणतात. आणि म्हणून तुकोबाराया म्हटले, अरे साधकाला त्याच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे, संतांना त्यांच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे. आणि मग तुकोबाराया देवाला म्हणतात, देवा प्रपंचाकरता मागायचं नाही. अरे इतकंच काय, तुकोबांकडे कुणी गेलं ना बाबा तरी तुकोबाराया म्हणायचे, ऐ बोलायचं असेल ना परमार्थाचं बोल, प्रपंचाच्या विषयी नका वधू मजपाशी. काय गरज आहे बाबा तुमच्या प्रपंचाच्या गप्पा आम्हाला ऐकायची? काही काही लोक इतकी विचित्र असतात ना, मी पाहिलेत बाबा. रवी दादा, एखाद्यानं नवीन घर बांधलं ना, नवीन घर बांधल्याच्या नंतर मी पाहिलेलं आहे काय, लोक आम्हाला घर बघायला घेऊन जातात. बरं घर दाखवलं ठीक आहे ना, बाथरूम ही दाखवायची गोष्ट आहे? बाथरूम सुद्धा आम्हाला बघा म्हणतात. काय बोलणार. चला माझा विषय फक्त काय, तुकोबाराया म्हणले, अरे नका हे सगळं आम्हाला सांगू. अरे याला कंटाळलो म्हणून आम्ही परमार्थाला लागलो आणि तुम्ही परत येऊन आमच्या समोर या गप्पा केल्या तर आम्हाला त्याचा काय फायदा आहे? काही काही लोक इतके विचित्र आहेत बाबा. सांगेल मी तुम्हाला, 10 वर्ष घरात मुलबाळ नसलं तर लोक बाबा एखाद्या साधूला घरी नेतात आणि म्हणतात आमचा पाळणा हलू दे. कसं शक्य आहे? अरे साधूची कुठे ही कामं असतात का? अजिबात नाही. मग ऐका, त्यांच्याकडे जायचंय ना, जरा स्वतःविषयी मागितलं पाहिजे, त्यांच्याकडे जायचंय जरा उद्धाराविषयी मागितलं पाहिजे. ताई तुकोबा जायचे ना, तुकोबा इतकंच बोलायचे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. बास, आमचा उद्धार कसा होईल तेवढा मार्ग फक्त आम्हाला द्या. आणि मग तो उद्धाराचा मार्ग सांगणारे फक्त संत आहेत. म्हणून तुकोबाराया देवाला म्हणतात, देवा तुला द्यायचं असलं ना, माझी तुझ्याकडे एक इच्छा आहे. कोणती? ऐका, मागणे ते एक तुझं प्रती आहे, दिशील तरी पाहे पांडुरंगा. याला चालीत म्हणायची गरज नाही म्हणून डायरेक्ट म्हणते, कारण याच्यात काही चालमध्ये म्हणजे हे फक्त देवाला सांगितलंय, तुला देता आलं तर पहा. मुख्य मागणं पुढे अभंगाचं दुसरं चरण. या संतांची निरवी हेची मज देई, हेची मज देई, संतांची निरवी हेची मज देई, हेची मज देई, संतांची निरवी हेची मज देई. Yeah.
असतो. तिथं गेल्यानंतर बाबा बाकीच्या गप्पा काही लोकांना तिथं आवडत नाही. तिथं फक्त चिंतन एके चिंतन सांगायचं. आमचं पुणे म्हणजे काहीच होणं नाही. म्हणजे तिथं गेल्यानंतर काय होणं, सगळं चालतं बाबा आमच्या पुण्यामध्ये, सगळं चालतं. म्हणून बरेचसे कीर्तनकार आमच्या पुणे जिल्ह्यावरती श्रीमंत झालेले आम्हाला पाहायला मिळाले. सांगेल मी तुम्हाला, पहा पुण्यामध्ये सगळं काही चालतं, पण ज्या वेळेला भक्तीचा मार्ग येतो आणि ज्या वेळेला भक्ती पाहायची इच्छा होते ना, त्यावेळेला आम्हाला खालचा कोकणपट्टा आठवतो. कारण भक्ती करावी ना, ती तुमच्याकडच्या लोकांनी प्रचंड टाळकरी, प्रचंड उत्साह, कुठली चाल असू दे बाबा. इकडं आल्यानंतर असं वाटतं वृंदावनामध्येच आपलं कीर्तन चालू आहे का काय. म्हणजे हे समाधान आहे बाबा. त्या गोपिका जशा भक्तीमध्ये तल्लीन असायच्या ना, तसे बाबा इकडे आम्हाला सगळे श्रोते, सगळे कीर्तनकार, सगळे टाळकरी आम्हाला अगदी मंत्रमुग्ध झालेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि तो आनंद परमार्थामध्ये असला पाहिजे. साधनेपेक्षा सुद्धा बाबा तुमच्या अवस्थेला किंमत आहे. साधना महत्वाची आहेच आहे, उपासना महत्वाची आहेच आहे, पण तुमची अवस्था तीही महत्वाची आहे ना. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु जगन्नाथ अण्णा पवार अण्णा असं म्हणायचे, बा पाठांतराला काय किंमत देता, का बरं बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले ते दूर. तुकोबा म्हणतात ना, पाठांतराला काय किंमत द्यायची का, कारण हल्लीचा समाज असा आहे ज्याचा लय पाठा. काय बोलले का तुम्ही? नाही नाही नाही. मग चला सांगते, आता बाबा किंमत आहे ती फक्त तुमच्या भक्तीला. तुम्ही किती डुलताय, किती बागडताय, किती भक्तीमध्ये तल्लीन होताय, आज किंमत त्याला आहे बाबा. लोक हसतील, हसू द्या, लोकांचं कामच येते. लोकांना दोनच गोष्टी तर जमतात, एक तर हसायचं नाही तर जळायचं. बाकी काय येते लोकांना. चांगलं केलं का बाबा या ठिकाणी जळायचं काम करणार, आणि तुम्ही काहीतरी दुसऱ्या मार्गावर गेले का हसायची कामं करणार. लोकांना बाबा दुसरी गोष्ट जमणार नाहीये. पण ऐका, हा आनंद सुद्धा कधीतरी घेता आला पाहिजे. तुमच्या सगळ्यांकडे पाहिलं ना, मला कधी कधी असं वाटतं, देवाने मला परत या ठिकाणी पुढच्या जन्मामध्ये मनुष्याचा जन्म दिला ना, मी देवाला सांगेल, देवा तुला खरंच मला परत माणसाच्या जन्माला घालायची इच्छा झाली ना तर घाल. नाही कीर्तनकार करता आलं नको करू, नाही तुला मला गायक बनवता आलं नको बनवू, हरकत नाही. कंटाळे मी आता गायन कीर्तन या सगळ्या गोष्टींना. आता जर या ठिकाणी देवाने मला परत जगायची संधी दिली ना, देवाला सांगेल, देवा एक जागा फक्त दे, या टाळकऱ्यांमध्ये कुठेतरी उभी राहण्याकरता दे. काय जीवन आहे बाबा. भक्तीचा आनंद त्यांना घेता येतोय, त्यांना या ठिकाणी पाहता येते, ते सुख त्यांना उपभोगता येते. वक्त्याला काळजी असते बाबा. वक्त्याला काळजी आहे. समाज या ठिकाणी आमच्यावरती बाहेर की नाही. काही काही वक्त्यांना हल्ली फार कौतुक असतं. मी सांगेल काय झालं माहितीये का, पूर्वीसारखं मी मगाशीच बोलले, परमार्थ आता राहिला नाही बाबा. हल्ली लोकांना स्तुती ऐकावीशी वाटते, कौतुक ऐकावं असं वाटतं. जास्त स्तुती केली का जास्त तारखा भेटतात. इकडच नाही माहिती मला. चला ऐका, असं होतं बऱ्याच ठिकाणी. पण चला, परमार्थाची भाषा वेगळी आहे बाबा. तुमचं डुलणं याला परमार्थ म्हणतात. तुम्ही कथेमध्ये कीर्तनामध्ये तल्लीन होणं याला भक्ती असं म्हणतात. आणि ही भक्ती बाबा असायची कुणाची, गोपिकांची असायची. आज वृंदावन अवतरलं, दुसरं काय. यांच्याकडे पहा ना तुम्ही, सगळ्या महिलांकडे. मला का नाही फेटा घातला तुम्ही. मला वाटलं होतं मला पण तुम्ही फेटा घाला, म्हणून आज मी पदर नाही घेतला. मी म्हटलं नको, घालतील फेटा फेटा मला पण. चला असो, ऐका इकडं पहा. ती भक्ती आहे बाबा जी वृंदावनामध्ये आमच्या गोपिका करायची. कोणती, सतत एकच चिंतने. आ जाओ गोपाल अब तो आ जाओ, बड़ी देर हुई अब आ जाओ, आ जाओ प्यारे आ जाओ गोपाल अब तो आ जाओ. ही भक्ती आहे. एका गोपिकाला विचारलं होतं, काय ग काय एवढी भक्तीमध्ये तल्लीन असते, कशा करता. गोपिका संत आहेत बरं का वारकरी बाबा. गोपिका दुसऱ्या कोणी नाही, गोपिका संत आहेत. आणि आज संतांचं चिंतन ऐकताय ना, ऐका काय भाव असतो संतांचा, काय भाव असतो गोपिकांचा. एक भाव आहे बाबा त्या गोपिकाचा. तिला विचारलं, काय ग काय तुमच्या एवढं वृंदावनामध्ये, काय सारखं वृंदावनाचं कौतुक करत राहते, कशा करता इतकी डुलते, कशा करता एवढी नाचते. तिनं सांगितलं, बाई ग इकडं आले आणि आज मला असं वाटतंय, काय सुना लगे सारा देश वृंदावन कुटिया बनाऊंगी, धर जोगन का वेश श्याम संग अलख जगाऊंगी. कशा करता, मैं गिरिधर की गिरिधर मेरे, उन संग जन्म जन्म के फेरे, संतन की शोभा लेके जीवन सफल बनाऊंगी. त्यांच्या पायापाशी
पाशी पडून राहावं आणि त्याचं उत्तर तुकोबा देतात. पडून राहीन तये पडून राहीन मागणाऱ्यानं सुद्धा जरा श्रीमंतीचं मागणं मागावं, मागणाऱ्यानं सुद्धा जरा चांगलं मागणं मागावं. का बरं? ऐका, हल्ली मागणारे सुद्धा इतके कमकुवत झालेले. तुम्ही पहा, एखादा या ठिकाणी मागायला गेला ना तरी इतकं बारीक तोंड करतो. बाबा किती बारीक तोंड करावं? फार बारीक तोंड करून लोक मागायला जातात. अरे का मागता तुम्ही? ऐका, अरे
अरे देवाकडे मागायची मुळात गरज नाही. देवानं देताना काय काय नाही दिलं, सगळं दिलं ना बाबा. यादी सांगू तुम्हाला, ऐका इकडे पहा. द गॉड हॅज गिव्हन सो मेनी थिंग्स टू अस. आपल्याला परमात्म्यानं प्रत्येक गोष्ट दिली. काहीच गरज नाही त्याच्याकडे जाऊन हात पसरायची, काही गरज नाही त्याच्या समोर जाऊन भीक मागायची. थोडं स्वाभिमानी जीवन सुद्धा जगता आलं पाहिजे बाबा. हा, हल्ली स्वाभिमानी बरा आहे पण गर्विष्ठ फार वाईट आहे. तुमचं काय मत आहे? स्वाभिमान ठीक आहे हा, आणि तुम्हाला गर्विष्ठपणा करायचा आहे ना, तो तुमच्या परमार्थाचा गर्विष्ठपणा असला तर केव्हाही चांगला आहे. माणसं प्रपंचाचा गर्विष्ठपणा आमच्या समोर सांगतात, प्रपंचाचा फुगीरपणा आमच्या समोर सांगतात, त्याचा काहीच उपयोग नाही बाबा. हा, आणि अजून पुढे सांगू का तुम्हाला, परमार्थाचा गर्विष्ठपणा करता सुद्धा आला पाहिजे बाबा. का? अरे तुमच्या चेहऱ्यावरचं तेच सांगताय काय तुम्ही जगले बाबा. हा, अरे परमार्थावरती जगणारी बरीच आहेत, नाही कळलं तुम्हाला? हा, पण परमार्थी जगणारी मात्र फार कमी आहेत. आणि याचा गर्विष्ठपणा आमच्या चेहऱ्यावर का दिसून येत आहे? आणि मी नेहमी सांगत असते ऐका, मागणीग्रस्त लाचारापेक्षा स्वाभिमानी गर्विष्ठ केव्हाही चांगला. मागणी मागून बाबा या ठिकाणी आपण लाचार होण्यापेक्षा आमचा स्वाभिमान बाळगून आम्ही गर्विष्ठ राहणार केव्हाही चांगलं. कधी लोकांनी काय लोकांना बोलायचंय ते बोलू दे. आज लोक म्हणतील तो लय फुगीर आहे, असू दे असू दे. काय नाही बाबा, काय उपयोग आहे बाबा, किती लाचारी पत्करायचे. आता ताई आम्हाला लाचार व्हायचं नाही. मग आता आम्ही एक ठरवलंय काय, या संतासी निरवी हेची मजा देई. जे आमचं हित करतात आम्ही त्यांच्या करता मागणार, जे आम्हाला योग्य मार्ग दाखवणार आम्ही त्यांच्या मागे जाणार. बाकी आम्हाला लोकांशी काही घेणं देणं नाही. आणि अजून पुढे सांगू का तुम्हाला, जोडणारी आता कमी राहिलीत बाबा, तोडणारे पुष्कळ आहेत. बरोबर ना? तुम्ही गावात मोठा सप्ताह चालू झाला, लगेच लोकांचं चालू, त्यांनी सप्ताह केला होता, सप्ताह केली. वाढवायचं कुणाकडे नाहीचे बुवा. हल्ली लोकांचं फक्त एकच आहे, कुठं काड्या करता येईल, कुठं बंद पाडता येईल, कुठं काहीतरी करता येईल, कुठे एखाद्याचं काय. हे सगळ्या भरपूर सध्या चालू आहे बाबा. पण चला, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली भय नरका जाणे. थोडा मार्ग या ठिकाणी चांगला असला पाहिजे. आणि मग तो मार्ग कोणता, तर तो भक्तीचा मार्ग आहे बाबा. का? मग भक्तीने धरिले हाती. एकदा का आम्हाला भक्तीने हातामध्ये धरलं का मग भय राहत नाही, भीती राहत नाही, चिंता राहत नाही. आणि म्हणून तुकोबा म्हटले, ती भीती घालवणारे संत आहेत, ती भय घालवणारे संत आहेत, ती निश्चिंतता आणणारे संत आहेत, आणि त्या स्वरूपतेला प्राप्त करणारे संत आहेत. म्हणून या संतासी निरवी ह्याची मजदी आणि तुझे काही न मागो देवा. पण आता हे मागणं कुणाकडे मागतात तुकोबा? तुकोबा म्हटले, देवा मी तुझ्याकडे मागतोय, कारण मला माहितीये अरे तू सगळ्यांना दिलं, मला देणार नाही का? मला माहित आहे देवा. अरे प्रत्येकाकरता तू धावून आला, माझ्या करता सुद्धा येशील. अरे ज्याचा भाव आहे त्याला पाहिलं आणि तू त्याच्याकरता देत गेला. अजून इतकंच काय, अरे ज्याचा भाव नाही तू त्याला सुद्धा जगवतोय रे. अरे जे तुझं नाव घेत नाही त्यांचंही राशन तू भरतोय रे. ज्यांच्या एलआयच्या पॉलिशा नाही त्यांनाही या ठिकाणी तू वारा घालतोय रे. अरे इतकंच काय देवा. अरे जी लोक चांगल्या बंगल्यात राहतात त्यांना तर तू पाहतो, पण जी लोक पुलाखाली राहून आपलं आयुष्य काढतात ना त्यांनाही तू जगवतो. मग देवा तू प्रत्येकाकरता देतोय, प्रत्येकाला जगवतोय. मग ऐक, माझी तुझ्याकडे इच्छा आहे, जर तू इतका उदार आहे तर माझी फक्त मागणी आहे, प्रपंचाकरता नको पण परमार्थाकरता दे. आणि काय दे? फक्त आणि फक्त संतांचं निवारण आणि त्यांच्या पायापाशी जागा, अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता उदार तू,
आहेत, वाटेला लावणारे पण बरेच आहेत. हा, पण वाट दाखवणारे मात्र कमी आहेत, त्यांना संत म्हणतात. म्हणून तुकोबराया म्हटले, देवा बाकी काही नको, तुका म्हणे आता उदार तू होई, मला संतांच्या पायापाशी जागा दे. का हो ताई, संतांच्या पायापाशी जागा द्या, त्याच्या मागचं कारण काय? का बरं? याचं कारण आहे बाबा, आपले पाय जे आहेत ना ते इतके पवित्र आहेत की नाही माहित नाही, पण संतांचे पाय मात्र या ठिकाणी पवित्र आहे. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या चरणाचा स्पर्श जरी झाला तरी सुद्धा वासना नाव बाबा या ठिकाणी आपली काय होते, समाप्त होऊन जाते. त्यांची धूळ जरी नुसती डोक्याला लावली बाबा तरी सुद्धा आपला उद्धार होतो. म्हणून तुकोबाराया म्हटले, देवा आम्हाला फक्त त्यांच्या पायापाशी जागा दे. आता शेवटचा आहे का, कलियुगामध्ये संत कोणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर, एक, विद्या आणि विनय याच्यामध्ये परिपक्व दिशा ज्यांनी समाजाला दाखवली त्यांना संत असं म्हटलं जातं. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी त्यांना संत असं म्हटलं जातं. बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा, म्हणून या त्यांना संत असं म्हटलं जातं. आपल्याप्रमाणे बाबा या ठिकाणी सगळ्यांना सुवासिक करून टाकतात, त्यांना संत असं म्हटलं जातं. खळवृत्ती समाजामधली गेली पाहिजे, लोकांचं तिमिर नष्ट झालं पाहिजे, याच्याकरता ज्यांचे विचार आहेत ना त्यांना संत असं म्हटलं जातं. आणि आता पुढे ऐका बाबा, एकदा का समोर असलेला व्यक्ती तो या ठिकाणी चांगला आहे वाईट आहे कसं आहे हे न पाहता खटनट या रे शुद्ध होऊन जा रे, अशी ज्यांची धारणा आहे ना त्यांना संत असं म्हटलं जातं. दया क्षमा शांती ज्यांच्या ठिकाणी वास करतात त्यांना संत असं म्हटलं जातं. लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा, त्यांना संत असं म्हटलं जातं. आणि मग यापैकी एक जरी गुण या ठिकाणी आपल्याला दिसला तर मला असं वाटतं बाबा, पडून राहील तरी ठाई. यापैकी एखादा जरी आपल्याला असा भेटला तरी सुद्धा या ठिकाणी बाबा आपण त्यांच्या पायापाशी राहिलं पाहिजे. तुकोबाराया म्हटले, देवा अरे तू उदार आहे आणि म्हणून आमची इच्छा आहे काय, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलोय ना, म्हणून या ठिकाणी बाबा इथं एक भाग्य आहे. कोणतं? बिहारमध्ये तुम्ही गेला तर तिथे वृंदावन पहा, युपी मध्ये गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिकडची लोक म्हणतात आमच्याकडे देव जन्माला आला, आमच्याकडे देवानं बाबा या ठिकाणी स्थान या ठिकाणी निवास केला, असं तिकडच्या लोकातल्या तिकडच्या भूमीमधल्या लोकांचं म्हणणं आहे. मी सांगेल तुम्हाला, ऐका. मी नेहमी त्यांना उत्तर देत असते, बाबा रे एका आईच्या पोटी एका देवानं जन्म घेणं तुमच्या युपीच्या या ठिकाणी भूमीला कदाचित ते मान्य असेल, पण एका आईच्या पोटी 4-4 मुलं जन्माला घेणं याला या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचीच भूमी म्हणावं लागेल. कारण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 लेकरं बाबा ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आली. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. चला ऐका, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आणि आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. 4-4 देव बाबा एका मातेच्या पोटी जन्म घेतात. हे भाग्य बाबा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचं आहे. आणि म्हणून बाबा मला असं वाटतं या संतांच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायला मिळतंय. त्याकरता बाबा या ठिकाणी परमात्म्याचे उपकार आपल्यावरती आहेत, म्हणून त्या परमात्म्याचं भजन होणं गरजेचं आहे. दोन्ही हात वरती करा पुरुष वर्ग, दोन्ही हात वरती. विठोबा रघुमाई Kumar
सिनी रवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतासी निरवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा। ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना बोलता बोलता ओघाच्या भरात एखादा शब्द जास्त गेला असेल तो बुद्धीचा दोष, जे चांगला आहे परमात्म्याचे आशीर्वाद समजून आपलंसं करून घ्या। प्रेमानं आनंदानं भक्तिमय वातावरणामध्ये बाबा हा भक्ती शक्तीचा जागर या ठिकाणी आपण करतोय आणि या भक्ती शक्तीचा जागर करत असताना हा 3.5 दिवसाचा सोहळा अगदीच पंढरपूर उतरल्यासारखं या ठिकाणी वाटतं। तुम्ही या ठिकाणी मला एक सांगा, हे फुलांचं डेकोरेशन कोणी केलं? हा, फुलांचं डेकोरेशन कोणाकडे होतं? कोणत्या महाराजांकडे होतं? सुधीर महाराजांकडेच होतं का? एकदा टाळ्या वाजवा बरं तुम्ही। चला, अगदी बाबा या ठिकाणी देखणं स्वरूप तुम्ही आणलेलं आहे। शेवट फक्त इतकंच सांगेल, दृष्ट लागण्याजोगे सारे नजर काढून घ्या उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये। हा, नाहीतरी नजर आता हल्ली फार लागते लोकांची, सांगेल मी तुम्हाला, पहा। आणि म्हणून या ठिकाणी अगदी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही सर्वांनी केलं। मागूया बाबा या ठिकाणी संतान करता मागूया, आणि मागायचं असेल ना तर फक्त एकच आहे बाबा, ते म्हणजे संत जे आपल्या जीवाला तारणारे ते कुणी सोडविना एका सद्गुरू वाचवणे। बाकी बाबा या ठिकाणी फक्त आपल्याला काही मर्यादे वेळेपुरती फक्त साथ देणारी माणसं आहेत आणि म्हणून शेवटपर्यंत या ठिकाणी साथ देणारे संत आहेत, त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे। चिंतामणीपेक्षा सुद्धा ते श्रेष्ठ आहेत, कल्पतरूपेक्षा सुद्धा ते श्रेष्ठ आहेत बाबा। का बरं? चिंतामणी फक्त मनाची चिंता घालवतो, पण संतांना भेटल्यानंतर अवघी चिंता वारली हे त्यांचं ब्रीद आहे। चला, कल्पतरू बाबा या ठिकाणी फक्त मनाच्या इच्छा पूर्ण करत असतो, पण ज्ञानोबराया असं म्हणतात की कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगा जोजी, पण ज्ञानदेव म्हणे तरलो आणि आता उद्धरलो गुरु कृपे। म्हणून त्या गुरुची कृपा आपल्यावरती होणं गरजेचं आहे। आणि जे जे बाबा या ठिकाणी संप्रदायाला पोषक मार्गदर्शन करणारे आम्हाला भेटतील ना, ऐका वारकरी बाबा, चला, त्यांचा हात आपल्याला पकडता आला पाहिजे, स्वतःचा उद्धार करून घेता आला पाहिजे, मायबापांची सेवा करता आली पाहिजे, आयुष्य थोडं आहे ते चांगलं जगता आलं पाहिजे, याच्या त्याच्या बरोबर बाबा राहून या ठिकाणी आपलं जीवनही आपल्याला सुधरवता आलं पाहिजे। स्वतः मोठे व्हा आणि त्याबरोबर दुसऱ्याला सुद्धा मोठं करा, याच्यामध्ये बाबा माणसाचं माणूसपण आहे। समाजामध्ये जीवन जगत असताना प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, आपुलकी, नाती होते ही थोडी जपायचं या ठिकाणी धोरण स्वीकारा। आपल्या समाजामध्ये जीवन जगत असताना आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये जन्माला आल्यामुळं इथं वडीलधाऱ्या माणसांचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे। उगाच एखादा कीर्तनकार तुमच्या समोर बोलताना दिसला, हे बॅटऱ्या गेलेले आहेत, हे वायरी तुटलेले आहेत, त्याला तिथं जागेवरती थांबवा, हे तुमचं काम आहे। कारण मला असं वाटतं बाबा, अरे तुम्ही ज्यांना आज बॅटऱ्या तुटलेले वायरी गेलेले म्हणताय ना, त्याच लोकांनी परमार्थ आतापर्यंत टिकवलेला आहे। आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या वाडवडिलांना आपण किंमत देणं गरजेचं आहे, हे आपल्याकडनं व्हावं, गायींचं पालन आपल्याकडनं व्हावं। हे सगळं काही करत असताना बाबा आपला संप्रदाय सुद्धा या ठिकाणी फार मोठा व्हावा, व्यापक व्हावा, त्याच्याकरता विचारांची व्यापकता वाढवा। तुम्ही कपडे किती उंचीचे घालता याला समाज किंमत देत नाही, तुमचे विचार किती उंचीचे आहेत समाज त्याला किंमत देत असतो। महिला वर्ग आपण अंगावरती किती दागदागिने परिधान करतो, समाज त्याला किंमत देत नाही। मग आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुण रूपी अलंकार किती परिधान करतो, समाज त्याला किंमत देत असतो। आणि म्हणून हे अलंकार आपल्याला फक्त संप्रदायामध्ये भेटतात बाबा। एक एक अलंकार आहे बाबा, इथं ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्ती, ज्ञानदेव सगळे बाबा अलंकारच नाही तर मग दुसरं काय। 52 संतांची यादी काकड्यामध्ये आपल्याला सांगितली। या 52 संतांकडे आपण जर पाहिलं तर मला असं वाटतं बाबा आपल्याला दुसरं काही शोधायची गरज पडणार नाही। म्हणून कुठंतरी एक ठिकाणी आपल्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली पाहिजे, कुठंतरी विसावा प्राप्त झाला पाहिजे। किती दिवस पळणारे, किती दिवस भागणारे, किती दिवस बाबा हे कॉम्पिटिशन करणारे, संघर्ष रोज चालूच आहे। देयर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड नेचर, देयर इज अ कॉन्ट्रास्ट विदिन मॅन अँड मॅन, देयर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड मॅन। हा संघर्ष तुमचा चालूच राहणार आहे, निसर्गाबरोबर, माणसाबरोबर, माणसातल्या माणसांसोबत। पण आता ऐका, हा संघर्ष थांबणं गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये बाबा प्रेम या ठिकाणी येणं गरजेचं आहे, जिव्हाळा जपणं गरजेचं आहे। आणि म्हणून हा जिव्हाळा या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं जपूया। महिला वर्ग आपली शक्ती या ठिकाणी भरपूर आहे, म्हणून या ठिकाणी या शक्तीच्या सामर्थ्यावरती एक नवीन पुन्हा एकदा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे। उद्याची पिढी चांगली करायची आहे आणि ती सक्षम आणि सबलीकरण या ठिकाणी आपल्याकडनं होत आहे। म्हणून पुन्हा एकदा सर्व महिलांचे या ठिकाणी मिरवणूक व्यक्त करते। पुनश्च एकदा आमचे सुधीर महाराज, आदरणीय हरिभक्त परायण नरेश महाराज या ठिकाणी अतिशय गोड अशी साथ दोघांनी सुद्धा मला केली, त्याबद्दल या ठिकाणी तुमचे देखील मिरवणूक व्यक्त करते। गायना करता आमचे असणारे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, खरं तर पाहिलं तर त्यांची स्टाईल, त्यांचा आगळा वेगळा या ठिकाणी अंदाज पाहिलं का आपल्या प्रत्येकाला कळतं रवी दादा आला म्हणून, बरोबर ना? ते आला हे सांगायची गरज पडत नाही, त्यांची झलकच काफी आहे फक्त आला म्हणायची। आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय रवी महाराज मरवडे, त्यानंतर या ठिकाणी हरिभक्त
परायण? हा, अरे बाबांना नाव सांगा की. रोहित दादा या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण, रोशन महाराज आणि हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज. आता ऐका, या सर्वांनीच बाबा अतिशय सुंदर साथ केली. ज्यांचं घड्याळ मी घेतलंय, तुम्ही काय माझ्याकडे नाराज आहेत? म्हणजे मी देणार आहे तुम्हाला बरं का, परत तुम्ही तोंड बारीक नका करू. ऐका, सुंदर अशी पेटीची साथ, उत्कृष्ट असे चोपदार, सुंदर असे विनेकरी सर्वांचे या ठिकाणी मिरवणूक व्यक्त करते. हरिभक्त परायण आदरणीय आमचे असणारे परमार्थ प्रेमी, आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव, वारकरी संप्रदायाचं भूषण आणि खऱ्या अर्थानं उद्या ज्यांची काल्याची सेवा या ठिकाणी संपन्न होणार आहे असे या ठिकाणी रायगड भूषण आदरणीय आमचे सुरेश महाराज पातेरे, की या ठिकाणी उत्कृष्ट कार्यक्रमाचं मार्गदर्शन, उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन, बद्धता, शिस्तप्रिय तुमचा समाज. अगदी ही लोक पाहतीये मी बाबा, 11 वाजून गेले, लोक पुढे आ करत नाही, काही करत नाही. आणि तर 11 वाजले, घड्याळ पाहायची गरज कशाला लागते बाबा? हा चालू झालं का समजून जायचं बाबा 11 झाले म्हणून. पण इकडे मात्र तसं कोणी काही करत नाहीये. शांत आहेत लोक, स्थिर आहेत लोक. पण आता मला ही तुमची स्थिरता सुद्धा असं वाटतं का कुठेतरी हिरावून घ्यावी की का बरं? कारण आज जागरचा दिवस आहे. मग जागर कसा झाला पाहिजे? तर आमच्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आज आम्हाला करायचा आहे. पहिली भक्ती आहे म्हणून भक्तीचा मार्ग आपण घेऊया आणि शक्ती आहे म्हणून छत्रपतींचा जयघोष करून कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करूया. पण हा जयघोष करत असताना ज्या संतांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, एकदा त्या संतांचं प्रेमानं भजन करूया. कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करते. आमच्या सोबत आलेल्या आमच्या मावळ मुक्ताई रुपाली माऊली या चॅनेलच्या आमच्या भगिनी माननीय रुपालीताई नाणेकर, त्यांच्या चॅनेलला सुद्धा या ठिकाणी सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. कारण चांगल्या कामाला कुठेतरी आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. एक कीर्तन बाबा, एका कीर्तनाला 1 लाख लोक येतील का? बोला, नाही येऊ शकत. पण 1 लाख लोक तुमचा कार्यक्रम पाहू शकत असतील तर या ठिकाणी आम्हाला मीडियाची गरज आम्हाला आवश्यक वाटते. म्हणून या ठिकाणी तुमचा गाव या ठिकाणी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं जाणार आहे. ते माध्यम या ठिकाणी आमच्या रुपाली ताईंकडे आहे, म्हणून ताईंचे आभार व्यक्त करते. आणि आता बसलेल्यांना विनंती आहे, पाय मोकळे करायचे. पाय मोकळे करायचे का? बोला पटकन. पाय मोकळे करायचे नाही? बसवसं वाटते? अरे उठा जरा. हा चला, याच मगच धरून आनंद घेतात ते. तुम्ही त्यांच्याकडे पाहताय, त्या तुमच्याकडे पाहतात. म्हणून जरा असं मलाही वाटतंय का तुम्हालाही जरा उठवलं पाहिजे, तुमचंही जरा तुम्ही हल्ल्या पाहिजे. तुम्ही सुद्धा मग आमच्या ज्ञानोबाच्या गजरामध्ये थोडंसं डुललं पाहिजे. बरोबर का बाबा? चला, आता सर्वांची वेळ आहे, सर्वांनी जागेवरती उठायचे. या पंढरपूरचा तुम्ही सुद्धा आनंद घ्यायचा आहे. आणि हा सोहळा बाबा आज आम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी घरी न्यायचा आहे. म्हणून कुणीही या ठिकाणी चिटिंग करायची नाही बरं का. नाही तर काही लोक म्हणतील बरं झालं आता निघायला मोकळं झालो, असं काही करायचं नाही. रविदादाचं सुंदर भजन तुम्हाला आम्हाला सर्वांना ऐकायचंय आणि त्या भक्तीमध्ये आपल्याला डोलायचंय. कारण हा जागर भक्ती आणि शक्तीचा आहे. ज्ञानोबा माऊली तू